नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच पुण्यातून आणखीन एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आलाय। देवाचा अवतार असल्याचा दावा करत एका भोंदूबाबाने उच्च शिक्षित तरुणीला तब्बल 15 वर्षे नरक यातना दिल्याचा आरोप आहे। अत्याचार, मानसिक छळ, विजेचे शॉक आणि स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडणे हे ऐकूनही अंगावर शहारे येतात। पुणे पोलिसांनी या भोंदू साम्राज्यावर धाड टाकत 8 आरोपींना अटक केली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। ही जागा आहे पुण्याच्या वाघोली परिसरातील, जिथे अध्यात्माच्या नावाखाली सुरू होता अंधश्रद्धेचा काळा बाजार। बाहेरून आश्रम आणि आतून अत्याचाराचा अड्डा, अशीच या ठिकाणाची ओळख आता समोर येत आहे। राधामोहन मिश्रा नावाच्या या भोंदूबाबाने स्वतःला देवाचा अवतार असल्याचं भासवत अनेक कुटुंबांचा विश्वास जिंकला, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे। पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे, पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करते, मात्र श्रद्धेच्या नावाखाली तिला तिच्या कुटुंबापासून दूर करण्यात आलं। तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तिला मारहाण करण्यात आली, विजेचे शॉक देण्यात आले। इतकेच नाही तर स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत करण्यात आलाय। 16 जून रोजी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। तपासाची चक्रे फिरली आणि पोलिसांनी आश्रमावर धाड टाकली। त्यानंतर समोर आलेले चित्र आणखीन धक्कादायक होते। बेसिकली याच्यामध्ये जो भोंदू आहे त्याने समोरच्या पीडित व्यक्तीचा छळ केलेला आहे, त्याला अमानुष वागणूक दिलेली आहे, मॉलेस्टेशन केलेलं आहे, रेप केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्व संबंधित कलम आणि सुपरस्टिशन्स ॲक्टची संबंधित कलम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आत्तापर्यंत एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिला आरोपितांचा समावेश आहे। त्याच पद्धतीने आपण अटक ज्या ठिकाणावरून केली त्या ठिकाणाचा सर्च घेतला असता आपल्याला 8 लॅपटॉप्स, 19 हार्ड डिस्क, 10 DVD, त्याच पद्धतीने 9 मोबाईल फोन्स, 20 कॅसेट्स, पेनड्राईव्ह 23 जप्त झालेले आहेत। त्याच पद्धतीने जवळपास 6.5 लाखांपर्यंतच्या रोख रक्कम जप्त झालेली आहे। 15 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोने चांदी मौल्यवान धातू जप्त झालेला आहे आणि याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स मिळालेले आहेत। त्यातली काही प्रमाणामध्ये एक्सपायरी झालेले आहेत, काही एक्सपायरी न झालेले पण आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स सुद्धा मिळून आलेले आहेत। त्यामुळे त्या दृष्टीने आपला तपास पोलिसांच्या तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। फिर्यादीच्या कुटुंबाचा या भोंदूबाबाशी 20 वर्षाहून अधिक काळ संबंध होता। या काळात अनेक कुटुंबातील मुलामुलींना आश्रमात ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आपली फिर्यादी आहे त्याचे कुटुंब आणि या बाबाचे संबंध हे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासूनचे आहेत आणि एका मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली, मुलं मुली हे ठेवून घेतले। सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते ह्या बाबाकडे राहत होते। सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्यकाळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं। त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे, त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता। तो हे फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेले आहेत आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे। सो कुटुंबियांपासून फिर्यादीला तोडण्यात आलेलं होतं आणि दोन्ही पण बाजूंना मॅनिप्युलेट करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मग ह्या फिर्यादीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे। इतर अनेक अमानुष्य पद्धतीचे छळ, मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि मला सगळं कळतं असं भासवून केलेलं आहे। त्यामुळे सुपरस्टिशन्स ॲक्टची कलम आपण त्याच्यामध्ये सध्या पोलिसांनी आश्रम सील केलं असून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची तपासणी सुरू आहे।
या हार्ड डिस्क, मोबाईल आणि लॅपटॉपमधून आणखीन किती धक्कादायक माहिती बाहेर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. गेली अनेक वर्षे श्रद्धा, अध्यात्म आणि चमत्काराच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित साम्राज्याचा विस्तार नेमका किती मोठा होता याचाही तपास सुरू आहे.